गरमागरम रगडा, क्रिस्पी पॅटीस आणि ते पण थंडीमध्ये. ही खाण्याची मजाच वेगळी आहे. हो, आज आपण रगडा पॅटीस बनवणार आहोत, ते पण झटपट आणि पटापट, ते देखील कमी वेळात. पण हो, टेस्टी तर लागणारच बरं. नमस्कार सर्वांना, मी स्नेहल मेक्स मॅजिक या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रगडा पॅटीस, ते पण सोप्या पद्धतीने, की बनेल पण झटपट आणि संपेल पण झटपट. पोट भरेल पण मन नाही. चला तर मग पहिल्यांदा रगडा बनवून घेऊया. त्यासाठी मी इथं 1 वाटी वाटाणे भिजत घातले होते. किमान 5 ते 6 तास तरी भिजवून घ्यायचे. त्याच्यामध्ये मी 1 बटाटा, 1 टोमॅटो आणि 1 बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. आता मी इथे 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला अजून स्पायसी हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा मिरची घेऊ शकता. त्यातच मी हळद, जिरे पावडर, धने पावडर, मिरची पावडर आणि थोडे जिरे टाकून घेतलेले आहेत आणि चाट मसाला सुद्धा टाकून घ्यायचा. त्यातच मीठ, कोथिंबीर, थोडं गोड पाणी टाकायचं आणि तुम्हाला जर हवं असल्यास हिंग देखील तुम्ही टाकू शकता. आता आपण याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून वाटाणा चांगला शिजेल. शिजवून घेतल्यानंतर ते थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे. जास्त स्मॅश नाही करायचं, थोडं मोठं स्मॅश करायचं. स्मॅश करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं. मिक्स करून झालं की त्याला आता गॅसवर ठेवायचं आणि 1 उकळी काढायची. हा सेम रगडा तुम्ही पाणीपुरीसाठी देखील वापरू शकता, सुक्या पुरीसाठी देखील वापरू शकता आणि शेवपुरीसाठी देखील वापरू शकता. खूप सुपर टेस्टी लागते. मी ट्राय केलेला आहे, तुम्ही देखील नक्की ट्राय करा. आता आपला रगडा तयार झालेला आहे. आपण आता पॅटीस बनवून घेऊया. त्याच्यासाठी मी इथं 3 उकडलेले बटाटे घेतलेत आणि ते स्मॅश केलेले आहेत. चांगले स्मॅश करायचे, म्हणजे आपल्या पॅटीला क्रॅक जाणार नाहीत. यात सुद्धा देखील आपल्याला सेमच हळद टाकायचे, जिरे पावडर टाकायचे, धने पावडर, थोडी मिरची पावडर टाकायचे. थोडी बारीक चिरून तुम्ही मिरची देखील टाकू शकता. त्यातच मी बारीक चिरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि मीठ टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचा आणि ब्रेड क्रम्स असतील तर, नसतील तर फक्त कॉर्नफ्लॉवर टाकायचा. या 3 मीडियम साईजच्या बटाट्यापासून मी 8 पॅटीस बनवल्या होत्या. आता तुम्ही किती क्वांटिटीजमध्ये बनवणार आहे त्याच्यावर आहे, त्याच्यावरच प्रमाण तुम्हाला घ्यावं लागेल. क्वांटिटी वाढवली तर फक्त एक लक्षात घ्या, त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर प्रमाणातच घाला, जास्त टाकू नका, नाहीतर पीठ कच्चापणा त्याच्यामध्ये राहील. पॅटीज आपल्या क्रिस्पी होणार नाहीत, म्हणून कॉर्नफ्लॉवर थोडा कमीच घाला. आता हे मिक्स करून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे बॉल करायचे आणि थोडेसे प्रेस करायचे, चपटे करून घ्यायचे. आता सेम अशाच पॅटीज बाकीच्या राहिलेल्या बनवून घेऊया आणि साईडला ठेवूया. आता या पॅटीज आपण शॅलो फ्राय करणार आहोत, त्यामुळे आपल्याला गॅसवरती तवा ठेवून त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून या पॅटीज छान गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. या फक्त पॅटीज देखील तुम्ही जर म्हटलं ना ग्रीन चटणीसोबत खायच्या तरी खूप सुंदर लागतात. फक्त एक करा, ब्रेड क्रम्स आत टाकण्यापेक्षा ना बाहेरून लावा, सुपर क्रिस्पी होतील आणि ग्रीन चटणीसोबत A1 लागतील. सर्व पॅटीज आपण आता छान गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. आता याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे, त्याच्यामुळं आपण छान त्या दोन्ही बाजूने मिडियम गॅसवर भाजून घ्यायच्या क्रिस्पी होईपर्यंत. आणि अशा प्रकारे आपल्या पॅटीज आणि रगडा रेडी आहे, झटपट आणि कमी भांडी पडली बरं, घासायला खूप कमी लागली. चला तर मग आता राहवत नाही, खायला घेऊया. माझी ही एवढी फेवरेट डिश आहे ना, की कॉलेजला होतो तेव्हा आठवड्यातून एकदा तरी मी आणि माझी मैत्रीण पैसे वाचून हे खाण्यासाठी जायचोच. पण आता मी हे घरीच बनवून खाते अँड आय एम शुअर तुम्ही पण आता इथून पुढे हे घरीच बनवून खाल. चला तर मग खायला घेऊया. प्लेटमध्ये छान पॅटीस ठेवून घ्यायच्या, त्याच्यावरती गरम गरम रगडा टाकायचा. हिरवी चटणी तुम्ही बनवली असेल तर टाका, नसेल तर गोड चटणी टाका. गोड चटणी बाहेर विकत देखील मिळते. आता मी घरीच बनवली होती. मस्त अशी रगड्यावर ग्रीन चटणी, गोड चटणी, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बारीक शेव, डाळिंब असतील तर, नसेल तर रोस्टेड शेंगदाणे देखील टाका, खूप छान लागतात. आणि मस्त असं खाऊन घ्या. असं चटपटी खायला वाट बघावी नाही लागणार, पटकन होईल, ते देखील कमी वेळात. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका की तुम्ही बनवलं होतं आणि ते कसं झालं होतं. आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल हे देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशा छान छान रेसिपीज जर तुम्हाला हवे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं, नाहीतर तुम्ही रेसिपी मिस कराल. आणि इन्ग्रेडियंट लिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, चेकआउट करा. आणि रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडला सजेस्ट करायला विसरू नका बरं, आणि कमेंटसुद्धा. आणि हो, तुम्ही जर अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल ना तर पहिले सबस्क्राईब करा बरं. चला मग आता एवढा छान चटपटी रगडा बघून माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आहे, मी खाऊन घेते. तुम्ही आता तुमचं बघा बरं. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.